एका विवाहित महिलेने आपल्या नवऱ्याला झोपेच्या गोळ्या दिल्या, हातपाय बांधले आणि विजेचा शॉक देऊन त्याचा जीव घेतला। हे एक थरकाप उडवणारं सत्य आहे। जेव्हा पोलीस तिचं इंस्टाग्राम उघडतात तेव्हा एक एक मेसेज असं काही उघड करत जातो की सर्वांचं अंग शहारतं। ही हत्या प्रेमासाठी झाली की वासनांतेसाठी? ही सत्यकथा ऐकून तुम्ही सुन्न व्हाल। तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। सुष्मिता देव, वय 34, ही आरोपी महिला असून गेल्या काही महिन्यांपासून अनैतिक संबंधांमुळे देशभरात अनेक हादरवणाऱ्या घटना समोर आल्या आहेत। परंतु या प्रकरणाने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या। विवाहित असलेल्या सुष्मिताचे तिच्या नवऱ्याच्या चुलत भावासोबत मागील 2 वर्षांपासून प्रेमसंबंध आणि शारीरिक संबंध सुरू होते। तिचा नवरा एका मोठ्या पदावर कार्यरत होता आणि त्याच्याकडे करोडो रुपयांची संपत्ती होती। मात्र तरी सुद्धा सुष्मिता नवऱ्याऐवजी त्याच्या चुलत भावाकडे अधिक झुकली होती, कारण प्रियकर तिला वेळोवेळी शारीरिक सुख देत होता। त्यामुळे तिला नवरा कंटाळवाणा वाटू लागला आणि त्यातूनच एका भयानक हत्येचा कट रचला गेला। 12 जुलै रोजी दिल्लीतील द्वारका परिसरातील उत्तम नगर भागात करण देव, वय 36 या व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला। त्याच्या कुटुंबियांनी कुठलाही संशय न घेता अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला। मात्र पोलिसांनी मृत्यू संशयास्पद असल्याचा अंदाज घेत पोस्टमार्टम करण्याची मागणी केली। सुरुवातीला कुटुंबियांनी सुनेवर विश्वास ठेवत पोस्टमार्टमसाठी नकार दिला, पण पोलिसांनी तगादा लावून अखेर जबरदस्तीने शवविच्छेदन करण्यात आले। याच दरम्यान पोलिसांनी सुष्मिताचा इंस्टाग्राम तपासत असताना प्रियकरासोबतचे मेसेज वाचले आणि सत्य समोर आलं। एका मेसेजमध्ये सुष्मिता आपल्या प्रियकर राहुल देव याला लिहिते, मी नवऱ्याला 15 झोपेच्या गोळ्या दिल्या तरी तो मरत नाही, आता पुढे काय करू? यावर प्रियकर म्हणतो, काहीतरी विचित्र घडतंय का? सुष्मिता उत्तर देते, काही होत नाही, तो गार झोपलाय किंवा बेशुद्ध आहे। त्यावर प्रियकर सुचवतो, त्याला हाय व्होल्टेज करंट दे, त्याआधी त्याचे हातपाय बांध। त्यावर सुष्मिता विचारते, करंट किती वेळ द्यावा लागेल की ज्यामुळे तो मरेल? तेव्हा प्रियकर म्हणतो, जेव्हा हालचाल बंद होईल तेव्हा समजून जा की तो मेलाय। हे ऐकून सुष्मिताने नवऱ्याच्या जेवणात 15 झोपेच्या गोळ्या टाकल्या, मग त्याचे हातपाय बांधले आणि त्याला विजेचा शॉक दिला। दुसऱ्या दिवशी 13 जुलैला ती सासू सासऱ्यांना रडत सांगते की करणला करंट लागलाय आणि तो बेशुद्ध पडला। त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीवरून त्यांना संशय आला, म्हणून त्यांनी पोस्टमार्टमसाठी आग्रह धरला। मात्र कुटुंबियांनी सुनेवर विश्वास ठेवत नकार दिला। अखेर पोलिसांनी कायदेशीर मार्गाने पोस्टमार्टम करून घेतले आणि त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले। तोपर्यंत पोलिसांनी तपास पुढे सुरू ठेवला होता आणि पोस्टमार्टम रिपोर्ट येण्यापूर्वीच इंस्टाग्राम चॅट्समधून हत्या असल्याचे स्पष्ट झाले। सुष्मिताचे तिच्या नवऱ्याच्या चुलत भावासोबत म्हणजेच राहुल देव याच्यासोबत प्रेमसंबंध होते। दोघांचे शारीरिक संबंधही सुरू होते। सुष्मिता राहुलच्या प्रेमात इतकी गुंतली होती की तिला त्याच्यासोबत आयुष्य घालवायचं होतं। राहुल तिला वेळोवेळी शारीरिक सुख देत होता, ज्यामुळे ती पूर्णपणे त्याच्यावर फिदा झाली होती आणि नवऱ्याचा काटा दूर करण्यासाठी तिने 12 जुलै रोजी त्याचा जीव घेतला। जेवणात 15 झोपेच्या गोळ्या देऊन, हातपाय बांधून, विजेचा धक्का देऊन करणची निर्घृण हत्या करण्यात आली। ही घटना देशभरात चर्चेचा विषय बनली आहे आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे या घटनेचं संपूर्ण सत्य उघडकीस आलं। कुटुंबाला जेव्हा सत्य समजलं तेव्हा त्यांना पोलीस खात्याचे उपकार मान्य करावे लागले, कारण पोलिसांच्या चिकाटीमुळेच त्यांना आपल्या सुनेचा खरा चेहरा समजला। या घटनेतून काय शिकावं तर प्रेम, विश्वास आणि नातेसंबंध हे आयुष्याचे आधारस्तंभ असतात, पण जेव्हा वासना, स्वार्थ आणि कपट यांची जागा मनात होते तेव्हा माणूस माणूस राहत नाही, राक्षस होतो। कोणत्याही नात्यात पारदर्शकता, इमानदारी आणि आदर हवेच, अन्यथा प्रेमाच्या नावाखाली फसवणूक, विश्वासघात आणि शेवटी कुणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होतं। आपण समाज म्हणून सजग राहिलं पाहिजे, संशयास्पद गोष्टींना दुर्लक्ष न करता वेळेवर योग्य पाऊल उचललं पाहिजे। अन्यथा चूक एकाची असते, पण त्याची किंमत पूर्ण कुटुंब, समाज आणि माणुसकीला चुकवावी लागते। आणि म्हणूनच सजग राहा, सुरक्षित राहा, कारण गुन्हेगारी कधीही झोपत नाही। पुन्हा भेटू पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार।